आज आपण घरगुती पद्धतीनं बनविलेले नूडल्स सरगुंडेचे बनवणार आहोत. मी सरगुंडे घेतलेले आहे, घरी बनवलेले आहे. हे सरगुंडे सप्त्याचे आहे. त्यात काहीही असं मैदा वगैरे काही मिक्स नाही. गव्हाच्या सप्त्याचे हे सरगुंडे बनवलेले आहे. आणि मी पत्तागोबी घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे. गाजर आणि शिमला मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. बारीक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. गाजर घेतलेला आहे बारीक कट करून आणि पत्तागोबी घेतलेला आहे बारीक कट करून. थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे. मॅगी मसाला टाकला की त्याची चव खूप छान येते. आणि थोडंसं किंचित तिखट घेत आहे आणि थोडंसं मीठ फक्त आपल्या चवीनुसार, आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं मीठ. आणि थोडंसं जिरं घेत आहे फोडणी द्यायला. त्यामुळे सरगुंडे जे आहे नूडल्ससारखे बनवतो त्याची चव खूप छान येते. आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे, अर्ध गडूपेक्षाही खूप कमी तेल आहे. आणि हे सरगुंडे आपण जे नूडल्ससारखे बनवतो ते सरगुंडे घरात सर्वांना आवडते, आवडीने खातात. लहान मुलं तर खातेच, पण मोठे माणसंसुद्धा आवडीने हे सरगुंडे खाते. आणि साहित्यसुद्धा खूप कमी लागते आणि खूप फास्टमध्ये बनते. आणि हे सरगुंडे आपण जसं गोड सरगुंडे आपल्या घरात कोणी जास्त खात नाही, तर हे तिखट सरगुंडे सर्वजण आवडीने खातात. आणि बाहेरचे नूडल्स कसे म्हणजे काय टाकते काही नाही आणि मैद्याचं प्रमाण जास्त राहते, पण याच्यात कसं मैद्याचं प्रमाण काहीच नाही. अत्यंत पौष्टिक राहते हे सरगुंडे. आणि त्याचे नूडल्स बनवून जर मुलांना दिले तर ते मुलं खूपच आवडीने खातात आणि खूप पटकन बनतात. तर चला तर आपण हे सरगुंडे बनवायला सुरुवात करूया. आणि सरगुंडे बनवताना थोडंसं गरम पाणी लागणार आहे आपल्याला. सरगुंडे थोडेसे शिजवायला गरम पाणी टाकलं की सरगुंडे खूप छान शिजतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे. गरम पाणी होईस्तोवर आपण कढई ठेवून घेऊया. इकडे कढई ठेवलेली आहे. कढईत थोडंसं तेल घालून घेऊया. थोडंसं किंचित तेल घालायचं, जास्त नाही. तेल चांगलं गरम झालं की त्यात थोडंसं जिरं टाकायचं. जिऱ्यामुळे हे सरगुंडेला टेस्ट खूप छान येते. जिरं छान तडतडलं की त्यात सरगुंडे घालू आपण. सरगुंडे छान भाजून घेऊया. चांगले खरपूस थोडासा कलर आला पाहिजे, त्याला थोडासा किंचित लालसर कलर आला पाहिजे. किंचित लालसर कलर आला की ते सरगुंडे चवीला पण खूप छान बनतात. सरगुंडे आपले छान भाजून झालेले आहे. पहा, छान थोडासा लालसर कलर आलेला आहे. लालसर कलर आला की सरगुंडे छान असे नूडल्ससारखे लागते असे छान. आता आपण त्यात गरम पाणी टाकून घेऊया. आता त्यात आपण छान गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणी टाकलं की ते छान फुलतात सरगुंडे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. अगदी नूडल्ससारखे लागतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. थोडंसं झाकण ठेवते मी, एक वाफ काढून घेते आणि त्यावर थोडंसं पाणी टाकते, म्हणजे पाण्यामुळं ती वाफ चांगली निघून येते.
आणि 2 ते 3 मिनटं हे आपण वाफवून घेऊया सरगुंडे. पहा, वाफ काढून घेतलेली आहे आपण आणि पहा हे कसे छान फुललेले आहे, असे मस्त छान असे मोकळे मोकळे झालेले आहे. आणि आपल्या घरात कसं तिखट सरगुंडे किंवा तिखट नूडल्स चटकपटक असं पोरांना आवडते. गोड जास्त मुलं खात नाही, गोड बरेच जण जास्त खात नाही म्हणा. म्हणून मी हे नूडल्ससारखे सरगुंडे घरी सर्वांना बनवून देते. आता आपण हे गॅस बंद करून हे सरगुंडे काढून घेऊया. सरगुंडे छान काढून घेतलेले आहे एका परातीमध्ये. पहा किती सुटसुटीत झालेले आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा. चवीला तर खूप छान आहे आणि ह्या सर्व भाज्या मुलांच्या पोटामध्ये जाते, त्यामुळे कसं खूप छान लागते. आणि ह्या भाज्या सर्व हेल्दीच आहे त्यामुळे, आणि ह्या भाज्या सर्व सहज उपलब्ध होतात. ह्या नूडल्सला थोडासा तडका देऊया. त्याच कढईमध्ये मी घेतलेलं आहे, थोडंसं किंचित तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं किंचित जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपण ह्या सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकून घेऊया. पहा भाज्या किती छान अशा मस्त दिसत आहे. या भाज्यांना थोडीशी वाफ काढून घेऊया. भाज्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहे मी. थोडंसं 1 ते 2 मिनटं भाज्या वाफवून घेऊया. भाज्या छान वाफवलेल्या आहे. पहा किती छान मस्त कलर येत आहे. आणि त्यात हे आपण वाफवलेले सरगुंडे त्यात टाकून घेऊया. छान हे मस्त ढवळून घ्यायचे. खूप छान लागतं ते, याची चव तर इतकी छान लागते. गोड सरगुंडे ज्याला आवडत नाही त्यांनी हे नूडल्ससारखे बनवून एकदा नक्की खावा. पहा आपले नूडल्स सरगुंडेचे तयार झालेले आहे. त्यात चटपटीत होण्यासाठी थोडंसं टोमॅटो सॉस टाकते मी. टोमॅटो सॉसमुळे त्याची चव एकदमच छान येते. आणि टोमॅटो सॉस टाकला की थोडंसं आपण फिरवून घेऊया. झटपट बनणारी रेसिपी आहे आणि पोरांना आपण नाश्त्याला पटकन किंवा मधल्या वेळेससुद्धा ही आपण करून देऊ शकतो. पहा हे आपले हक्का नूडल्ससारखे सरगुंडे तयार झालेले आहे. हे चवीला खूप छान लागते आणि टेस्ट पण खूप छान येते. आणि घरचे म्हटले की पाहावंच लागत नाही. तेव्हा तुम्ही हे नक्की हक्का नूडल्ससारखे सरगुंडे नक्की करून पहा आणि आपल्या मुलांना नक्की खायला द्या. हे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते आणि खूप टेस्टी आणि यम्मी लागते. आणि भाज्या तर घरगुती आणि पोषक असतातच, मुलं आवडीने खातात. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या मुलांना दुपारच्या वेळेस मधल्या वेळेस नक्की खायला द्या. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि आवडत असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा आपण नवीन रेसिपीमध्ये भेटूया. पण प्लीज मला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा. धन्यवाद.